नमस्कार. आज हनुमान विद्यालय निढळ तालुका खटाव जिल्हा सातारा येथे इयत्ता 10वीमधील 2023-24 या वर्षी SSCमध्ये प्रथम क्रमांक आलेली जाधव श्रुती प्रदीप आणि तिचे वडील आपल्यासोबत इथं मुलाखतीसाठी आलेले आहेत. सुरुवातीला आपण श्रुतीचं अभिनंदन करूया. तिचा प्रथम क्रमांक आलेला आहे. तिला 91.92% मार्क पडलेले आहेत. तिचं आपण विद्यालयातर्फे अभिनंदन केलेलं आहे. आता आपण तिचे आज थोडक्यात छोटीशी मुलाखत घेत आहोत. या मुलाखतीमध्ये काय आपण तिला प्रश्न विचारतो आहे. पहिला प्रश्न विचारतो आहे, श्रुती, तू 10वीचा अभ्यास, तुझं नियोजन कसं केलंस, याबाबतचं काय रहस्य, काय तुझं नियोजन सांगशील का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळेतल्या शिक्षकांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या फॉलो केल्या, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात उपयोग झाला त्याचा. आणि त्याबरोबरच स्वतःचं नियोजन की किती केल्यानंतर आपला अभ्यास पेपरपर्यंत पूर्ण होईल असं नियोजन. आणि पप्पाने सांगितलेलं की आपल्याला दुसऱ्याची स्पर्धा नाही करायची, स्वतःशी करायची. मग ती समोर ठेवून आपण जेवढा जास्त स्टडी होईल तेवढा केला, त्यामुळं एवढी पडले असतात. ठीक आहे. शाळेतील काय तुझ्या अध्यापन शिकलेल्याबाबत किंवा शिक्षकांच्या बाबत काय मनोगत सांगशील तुझं? या विद्यालयातले सगळे शिक्षकांनी 100% देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यातील चांगल्या गोष्टी आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. तसंच मुख्याध्यापक सरांनी प्रत्येक वेळेस गोष्टी सांगितल्या आणि छान मार्गदर्शन केलं. त्यामुळं सर्व शिक्षकांचे मोठे योगदान आहे असं वाटतं. बरं, ठीक आहे. 5वी ते 10वी, आता तू इतके वर्ष या शाळेत होतीस, तुझा एखादा शाळेतील असा अगदी संस्मरणीय प्रसंग, लक्षात राहण्यासारखा एखादा प्रसंग आठवलेला थोडक्यात सांगता येईल का? 5वी ते 10वीतले तसे लय आहेत, पण 10वीतला म्हणायला गेलं तर आत्ता जेव्हा शेवट आलता तेव्हा जरा जास्तच भावनिक झालते सगळे. नवीन शाळा, नवीन कॉलेजेस, आणि तेव्हा सगळे असं भरकटलेले. तेव्हा मुख्याध्यापक सरांनी, वर्ग शिक्षक या नात्याने काटकर सरांनी छान मार्गदर्शन केलं आणि आम्हाला भविष्यातील चांगली दिशा मिळण्याचा प्रयत्न करून दिला. ही एक चांगला प्रसंग ध्यानात राहिला. बरं, भविष्यामध्ये तू कोणती साईड निवडणार, फॅकल्टी निवडणार, कोणत्या कॉलेजमध्ये जाणार, किंवा तुला कोण व्हावंसं वाटतं असं? आत्ता तरी इंजिनिअरिंग करायचं ठरवलं आहे, पण इंजिनिअरिंगसोबत क्लास 1च्या पोस्ट घेण्याची इच्छा आहे. दळवी साहेबांनी मार्गदर्शन केलं, त्यांच्या मागं सर्वांचीच इच्छा आहे की कोणीतरी व्हावं. यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि क्लास 1ची पोस्ट मिळवायचा प्रयत्न करणार आहे. छान. त्यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा. आता तू नुकतं सांगितलं क्लास 1ची पोस्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. जसं आता दळवी साहेब योगदान देत आहेत शाळेसाठी, गावासाठी, तसं तू उद्या जर क्लास 1 अधिकारी झालीस तर तुझं आपल्या गावासाठी किंवा महत्त्वाचं आपली जी शाळा आहे, ही मातृशाळा, या शाळेसाठी तू काय योगदान देशील असं तुला वाटतं? सरांकडे बघूनच प्रेरणा मिळाली. त्यांच्यासारखंच शाळेसाठी काहीतरी करायचं आहे, गावासाठी काहीतरी करायचं आहे, यासाठीच क्लास 1 व्हायचं आहे. आणि तेव्हा त्या काळात ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतील त्या गोष्टी पुरवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. छान. आता एक शेवटचा प्रश्न. आता आपल्या शाळेत नवीन प्रवेश घेणारे काही विद्यार्थी असतात, काय 5वीमध्ये येतात, 7वी, 8वी, अगदी 5वी ते 10वीपर्यंत जे नवीन विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत त्यांच्यासाठी तू काय संदेश देशील? आपलं विद्यालय खरंच खूप चांगलं आहे. या विद्यालयामध्ये मुख्याध्यापक सर आल्यापासून तर शाळेची शिस्त सर्वात महत्त्वाची. शाळेतील शिस्त इतकी छान आहे की त्यामुळे शाळेतील वातावरण हे नेहमी चांगलं असतंय आणि शाळेत वेगवेगळे उपक्रम, प्रकल्प घेतले जातात. एवढंच नाही तर शाळेच्या इमारतीसारखं सुंदर शाळेतील प्रत्येक शिक्षकांची शिकवणी आहे आणि त्यामुळे खूप छान पद्धतीने विद्यार्थी या शाळेत घडू शकतात असं मला वाटतं. त्यामुळे येणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की या शाळेचा विचार करावा आणि आपल्या विद्यालयात प्रवेश घ्यावा असं मी त्यांना सांगू इच्छिते. ठीक आहे. धन्यवाद श्रुती. आता जरा श्रुतीच्या वडिलांना विचारूया, तुमचं काय मनोगत काय व्यक्त करता येईल श्रुतीबाबत, शाळेबद्दल काय थोडक्यात सांगता येईल? काय नाही, आमच्या थोडक्यात घराचं, गावाचं तिने नाव उज्ज्वल केलं. तिचं आमच्यासाठी मोठं तिचं योगदान आहे. ठीक आहे. नंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री निर्मळ सर आहेत, संस्थेचे आपल्या लॅब वर्कर आहेत. त्यांनी शाळेच्या योगदानाबद्दल आत्ता सध्या खूप काही मेहनत घेतलेली आहे, त्यांचं आपण मनोगत ऐकूया. सर, आपण काय सांगाल श्रुतीबाबत आणि 10वीच्या या निकालाबाबत?
इयत्ता 10वीचा निकाल हा ग्रामीण भाग असल्यामुळे किंवा ग्रामीण भागाचा विचार करता अतिशय उत्कृष्ट निकाल आहे. श्रुतीला मिळालेले मार्कही चांगले आहेत. तिच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर तिनं ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत किंवा भविष्याच्या संदर्भात तिनं जे स्वतःचं मत व्यक्त केलेलं आहे, एखादा अधिकारी होण्याचं, IAS अधिकारी, क्लास 1 ऑफिसर नक्की ती होऊ शकते, कारण तिच्यामध्ये त्या क्षमता आहेत. तिच्यासारखंच तिच्या वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांनाही चांगलं यश मिळणार आहे. भविष्यामध्ये ग्रामीण भागातली जी मुलं आहेत, या ग्रामीण भागातल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं यासाठी या गावचे सुपुत्र माननीय चंद्रकांत दळवी साहेब आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय दळवी साहेब यांनी अतिशय चांगले प्रयत्न शाळेच्या विकासासंदर्भात केलेले आहेत. आपल्या शाळेतील जे संपूर्ण स्टाफ आहे, हा स्टाफसुद्धा अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि त्यामुळेच या शाळेला असं गुणवत्तेच्या बाबतीत घवघवीत यश प्राप्त होतं. धन्यवाद. ठीक आहे. श्रुतीला पुढील भविष्यासाठी किंवा पुढच्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी आपण सर्व स्टाफ, विद्यार्थी सर्वांच्या मार्फत हार्दिक शुभेच्छा देऊया आणि मुलाखत संपन्न करूया. धन्यवाद.